अस्सल महाराष्ट्रीयन पद्धतीची खमंग कोथिंबीर वडी। नमस्कार मैत्रिणींनो, बऱ्याचदा कोथिंबीर वडी ही गर्द होते, मऊ पडते किंवा वाफवताना तुटते, पण आजच्या या व्हिडिओमध्ये आपण अगदी सोप्या प्रमाणात न बिघडता 15 मिनिटात परफेक्ट कोथिंबीर वडी कशी बनवायची ते आपण पाहणार आहोत। व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा, कारण यामध्ये मी काही टिप्स शेअर केले आहेत। चला तर मग वेळ वाया न घालवता रेसिपीला सुरुवात करूया। मी कोथिंबीर स्वच्छ धुवून अशी बारीक चिरून घेतले। यामध्ये मी आलं लसूण मिरचीचा ठेचा घातलेला आहे, ओवा घालणार आहे मी यामध्ये, आणि वरून थोडेसे तीळही घालणार आहे। तीळमुळे काय होतं, आपली जी वडी आहे ती एकदम खुसखुशीत कुरकुरीत अशी होणार आहे। त्यासाठी आपण तीळ घालायचं आहे यामध्ये। ओवा तीळ घालून मस्तपैकी मिक्स करायचं आपण हे। आता यामध्ये मी सर्व जे मसाले आहेत, जसं की हळद, लाल मिरची पावडर, थोडासा गरम मसाला, थोडा आमचूर पावडर पण घालते मी, एक चटपटी टेस्ट येण्यासाठी। यामध्ये धनेपूड आणि मीठसुद्धा घातलेलं आहे। आता मी यामध्ये थोडंसं तांदळाचं पीठ घालून सर्व एकजीव करून घेते। हे व्यवस्थित मिक्स झाले की यामध्ये मी थोडं जे आपलं पीठ आहे बेसनचं, चण्याचं पीठ, ते मी थोडं घालून एकदम हलक्या हाताने एकदम थोडंसंच पाणी घालायचं, जास्त पाणी घालायचं नाही आहे। तर आपल्या वड्या कुरकुरीत होणार नाही, कारण कोथिंबीर जी आहे ती मळताना त्याला आपण पाणी सुटतं। हे पाहू शकता तुम्ही, असं एवढं घट्ट पाहिजे आपलं जे मिश्रण आहे ते, खूप पातळही नाही खूप घट्टही नाही, तरच आपल्या ज्या वड्या आहेत त्या कुरकुरीत होणार आहेत। तर माझ्या या रेसिपीमध्ये 2 टिप आहेत आपले वडी कुरकुरीत होण्यासाठी। एक म्हणजे आपले जे पांढरे तीळ आहेत ते, आणि दुसरं आहे तांदळाचं पीठ। तर बघा, आता जे मी वाफवायची जे पात्र आहे त्याच्यावर मी थोडेसे तीळ घालून घेतलेले आहे, आणि आपलं जे हे मळलेलं मिश्रण आहे कोथिंबीरीचं ते व्यवस्थित असं थापवून घेणार आहे। त्यावर पण मी थोडेसे असे तीळ वर डेकोरेशनसाठी घालून घेते। पाहू शकता हे बघा, हे बघा मस्त असं हे मिश्रण असं पसरवून घ्यायचं आहे, त्यावर असे तीळ सजवायचे आहेत। आता मी हे आपलं जे स्टीमर आहे त्यामध्ये मी हे वाफवून घेणार आहे। एक 15 मिनिटासाठी मी वाफवून घेते। मस्त, चला हे पहा, माझी वडी छान उकडलेली आहे। आपल्याला त्याला कटसुद्धा व्यवस्थित मारता येतात। मी छान अशी कट करून घेते स्क्वेअरमध्ये, अजिबात ह्या तुटत नाहीत। हे पहा, मस्त अशा वड्या बघा किती छान शिजल्या आहेत, छान स्क्वेअरमध्ये व्यवस्थित अशा। आता मी तेल गरम करत ठेवते आणि ह्या वड्या छान खुसखुशीत तळून घेणार आहे। बघा अशा मस्त अशा शिजल्या आहेत, अजिबात एकसुद्धा वडी माझी तुटलेली नाही आहे। मस्त अशा ह्या खमंग तळून घेणार आहे मी। वा वा, मस्त अशी खुशबू येते, छान खमंग झाल्यात बघा, मस्त अशा, आणि आवाज पण येतोय त्यामधून कुरकुरीत। हे पहा, मस्त अशा माझ्या वड्या रेडी आहेत खाण्यासाठी। खूप क्रिस्पी झाल्यात आणि खूप टेस्टीही। तुम्हीसुद्धा नक्कीच ट्राय करा, आणि अशा छान रेसिपीसाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा। बाय बाय।